कधी काळी मनोरंजनाचे कुठलेच साधन नसताना लोकांचे मनोरंजन व जगातील प्रत्येक घडामोडी घराघरात पोहोचवण्यासाठी 1920 साली उदयास आलेल्या आकाशवाणी केंद्रात काळानुसार अनेक सकारात्मक बदल झाले। सोशल मीडियाच्या वाढत्या स्पर्धेत आता अमरावती आकाशवाणीने सुद्धा एक पाऊल पुढे टाकत आपले मोबाईल ॲप्स लॉन्च केल्याने खरखर येणारा आवाज आता सुमधुर येऊ लागला आहे। या ॲप्सच्या निर्मितीमुळे ठराविक वेळेत ऐकल्या जाणाऱ्या रेडिओवरील व दूरदर्शनवरील बातम्या कार्यक्रम केव्हाही आणि कुठेही ऐकल्या व पाहू जाऊ शकतो। 28 ऑक्टोबरला आकाशवाणीने हे अनोखे AIR न्यूज ॲप्स रसिकांना उपलब्ध करून दिले आहे। आकाशवाणीने तयार केलेले हे ॲप्स वापरायला साधे आणि अधिक सोपे असल्याने श्रोत्यांची मोठी पसंती आहे। कुपोषण व विकासात मागास असलेल्या मेळघाटात नेटवर्कची समस्या असल्याने 21व्या शतकातही मोबाईल फार मनोरंजन करू शकत नाही, पण त्याच मोबाईलमध्ये आकाशवाणीचे ॲप्स डाउनलोड केल्यास मेळघाटातील दऱ्याखोऱ्यात वसलेल्या गावातसुद्धा आकाशवाणीचा मधुर येत आहे। अमरावतीच्या आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमामध्ये गीतांचा कार्यक्रम, प्रेरणादायी व्यक्तींच्या मुलाखती, महिलांचे कार्यक्रम, तरुणांसाठी मार्गदर्शन आदी कार्यक्रम प्रसारित केले जातात। त्यातच हे ॲप्स सुरू झाल्याने श्रोत्यांनी समाधान व्यक्त केले आहे। न्यूज ऑन एअर हे ॲप्स प्रसार भारतीने डेव्हलप केले असून दिल्लीवरून जसजशा सूचना केल्या तसतसे थेट प्रक्षेपण सुरू झाले आहे। आकाशवाणीने विकसित केलेल्या या नवीन ॲप्समुळे श्रोत्यांमध्ये कमालीची वाढ झाली असून या ॲप्सला लोक पसंती दाखवत आहे। मेळघाट येथून मारुती पाटणकर यांचा विदर्भ न्यूज करिता हा वृत्तांत।